पुढच्या बातमीकडे वळूया तर श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे। समितीचे सदस्य अशिमा गोयल प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती आहे। आर्थिक विकास साधण्यासाठी कर आकारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। आतापर्यंत शेती आणि शेतकऱ्यांवर कोणताही कर नव्हता। तर यावर राजू शेट्टी यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी जी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सरकारकडून आता सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्या प्रति कराची व्यवस्था केलेली आहे, त्या संदर्भात चर्चा चालू आहे। काय आपलं मत आहे? मुळामध्ये शेती व्यवसाय तोट्याचा आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। एकदा शेतीमध्ये फायदा कसा आहे हे सिद्ध करून दाखवावं, त्याच्यावर टॅक्स लावायला आमची काही एक हरकत नाही। आणि श्रीमंत शेतकरी मोठे शेतकरी म्हणजे कोण शेतकरी ज्यांचे इतर व्यवसाय आहेत, काही राजकारणामध्ये आहेत, काही उद्योगधंद्यामध्ये आहेत, काही प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, अशा लोकांनी आपला काळा पैसा मिळवण्यासाठी म्हणून जमीन घेतलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यांचा सातबारा मोठा आहे म्हणून ते मोठे शेतकरी होत नाहीत, पण त्यांची उत्पन्नाची साधनंही वेगळी आहेत। अशांना कर लावणार असाल तर आमची काहीच हरकत नाही। कॅमेरामॅन साजन धाबेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।